कुणीही नसले सोबत तरी चालेल, फक्त सोबत आहे माझे स्वामी. जीवनाच्या प्रत्येक समस्यात मार्ग दाखवतात तुम्ही. जेव्हा काय करावे समजत नाही तेव्हा आठवतात तुम्ही स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे खूप खूप माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण बघा विविध प्रकारचे तोडगे करतो, तेही कुठले डोंगरीपणे सेवा मार्गातील परमपूज्य गुरु माऊलीने आपल्यापर्यंत सिद्ध मंगल तोडगे जे काही सिद्ध करून पाठवलेले असतात तेच तोडगे. बाकी आपण जे काही सेवा करतो स्वामी महाराजांना अनुसरून करतो किंवा स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो, त्याचे रिझल्ट आपल्याला लेट मिळतात पण थेट मिळतात, काहींना लवकर मिळतात. प्रत्येकाला मी सांगितलेले असतं कर्माच्या लेखाजोखानुसार ते सहन करून ते बघून योग्य वेळ आल्यानंतर स्वामी आपल्याला देतात. तोपर्यंत काय करतात स्वामी महाराज आपल्या जवळ ठेवतात. सांगण्याचा हेतू काय असतो की काही जण बरेच कमेंट करतात की ताई खूप सेवा झाले परंतु रिझल्ट येत नाही. त्यासाठी म्हणजे सेवा हा सेवाच असते. आपण कोणतीही फळाची अपेक्षा न करता सेवा करत राहिलो तर निश्चित स्वामी महाराज आपल्याला फळ देतात. परंतु आपण मेन मोठ्या कुठल्या कार्यात अडकलेलो असतो किंवा आपल्या घरात एखादी व्यक्ती सिरियस असते त्यावेळेस आपल्याला स्वामी महाराजांची खूप गरज असते. पण महाराज येतात हातभर जाणार असतं, ते नखाच्या बोटावर येऊन टेकतं. फक्त तेवढ्यापर्यंत आपण संयम ठेवून द्यायचा आणि स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा. असो आजच्या आपल्या मेन मुद्द्याला चालू करते. तर बरेचशाच लोकांच्या घरात आर्थिक प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, संकटे, कलह, द्वेष, विघ्न वारंवार यायला लागलेले आहेत. काय येतात? तुम्ही खूप सेवा करता, मी करते, तुम्ही करता, प्रत्येक स्वामी सेवेकरी सेवा करत असतो. कारण स्वामी सेवेकरी असा कोणी एकही नाही की तो फक्त केंद्रातच जातो आणि घरी येतो, असा नाहीये. मी पण पाहते खूप सेवा करता, खूप सगळेच सेवा करत असतो. कशी आपल्या परिणामी तशी करत असतो. परंतु आपलं काय चुकतंय, कुठं चुकतंय, कसं चुकतंय हे फक्त जाणून घेत नसतो. त्यासाठी आज आपलं थोडंसं मार्गदर्शन आणि हितगुज असणार आहे. आपला व्हिडिओ महत्वदायक आहे आणि आताच्या आपल्या गुरु माऊलींच्या हितगुच्या बाबतीत आहे. तोच तोडगा म्हणजे तोडगे तर असतातच परंतु शास्त्रधर्म नावाचा ग्रंथ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले. त्यात खंडोबा देवतांचा मान सन्मान कसा करावा, कशासाठी करावा, आपल्या आराध्य गोत्र, वंश, 96 कुळ मराठा सगळी माहिती खूप सुंदर पद्धतीने लिहिलेली आहे. आणि ते तुम्ही आणा आणि घरी त्याचं वाचन करा, तुमचं सगळं प्रश्न त्यातही निघून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही वर्षातून एकदा खंडोबा देव आराध्य दैवत प्रत्येकाचा आहे, आपले कुलदेव जरी खंडोबा महाराज नसतील अदरवाईज आमचे आता सोनारी सिद्धनाथ आहेत, तशा प्रकारे जर तुमचे आराध्य देव ज्योतिबा असतील तरी सुद्धा आपल्याला खंडोबा महाराजांचा मान सन्मान करायचा. आणि तो मान सन्मान करायचा काय तर पूर्णावरणाचा नैवेद्य घेऊन जाऊन, एक नारळ घेऊन जाऊन, भंडारा घेऊन जाऊन तिथे शांतपणे ठेवून खंडोबा महाराजांचा मान सन्मान करायचा. खंडोबा महाराजांच्या तिथं जाऊन एक खंडोबा सप्तशतीचं पठण जर केलं 1 तास लागतो. तिथं बसून तुम्हाला कुठे भंडाऱ्यात बसण्यासारखं लाभ नाही. आणि तिथं जाऊन जर एक पारायण केलं तर निदान वर्षाचा बँक बॅलन्स म्हणजे आपण वर्षाचा जसा मोबाईलला रिचार्ज मारतो तसा आपल्या सेवेचा रिचार्ज ह्या पाडव्यापासून ते पुढच्या पाडव्यापर्यंत रिचार्ज मारू शकतोय सेवेचा. आणि त्यावर रिचार्ज वर्षापर्यंत आपल्याला कुठला प्रश्न आर्थिक येणार नाही, कुठलं टेन्शन येणार नाही, गांभीर्य काही संकट येत असेल तेही या मानसन्मानाने लांब पडेल. हातभर येणार आहे ते बोटभर जातं, एवढं लक्षात ठेवा. आणि हा मान सन्मान करायलाच हवा. आता तुम्ही म्हणू नका की माझा देव यो आहे तो आहे, मी खंडोबा हा सगळ्यांचा आराध्य दैवत आहे. आणि खंडोबा देवांचा मान सन्मान जर केला तर आपल्याला बरेचसे प्रश्न सुटणार. म्हणजे तुमचा प्रश्नच राहणार नाहीये, तुमचा कसलाही प्रश्न राहणार नाहीये. खंडोबा सप्तशतीचं पठण करण्याने खंडोबाचा वर्षातून एकदा मान सन्मान केला तर तुम्ही केंद्रात फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात येणार. तुमचा ह्याच्या व्यतिरिक्त कसलाच प्रश्न महाराज राहूनच देणार नाही, हे मी खात्रीने 1000% देऊन सांगते. तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.